वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Only Star, we are on the path of truth presents. पुनश्च स्वागत आहे प्रेक्षक आपलं ओनली स्टार या यूट्यूब चॅनलवर आणि भटकंतीची अनुभूती या ट्रॅव्हल टीममध्ये. आज आपण गेल्या एपिसोडचा पुढील पार्ट पाहूया. चला तर मग पाहूया. आपण आता आहोत गोल्डस्ट 500 अशा दोन ई कंपोस्टच्या ज्या मशीन आहेत बेंगुरा नगरपालिकेच्या. यामध्ये आपण ओला कचरा म्हणजे आपल्या शहराचा जो कचरा असतो, ओला कचरा म्हणजे साधारणतः पूर्ण वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट हा बेंगुरा शहराचा 7 ते 7.5 टन असतो. त्यामध्ये ओला कचरा हा 3 टन येतो. 2 टन कचरा आपण बायोगॅससाठी वापरतो म्हणजे प्रोसेसिंगसाठी, आणि 1 टन कचरा हा गोल्डस्टच्या 2 मशीनसाठी वापरतो. एका मशीनची कॅपॅसिटी 500 kg आहे, म्हणजे 500 kg आणि 500 kg झाला 1 टन कचरा. 1 टन कचरा आपण ई कंपोस्ट म्हणून त्याच्यावर प्रोसेस करतो. ओके, फुल्ली ऑटोमॅटिकली मशीन आहे. आपल्याला काहीच करायचं नाही. मशीन ऑन करायची आहे. जो काय क्रश केलेला श्रेड केलेला जो काय कचरा आहे तो यामध्ये इनपुट आहे, त्यामध्ये टाकला जातो. जो श्रेड केलेला कचरा आहे ते मग टाकल्यानंतर 24 तासामध्ये खत आपलं तयार होतं मशीनमध्ये. फुल्ली ऑटोमॅटिकली मशीन आहे. यामध्ये हीटर आहेत, हीटर काम करतात. सकाळच्या वेळी म्हणजे जोपर्यंत उन्हं असतात तोपर्यंत सोलार पॅनल बसवले ते लोक काम करतात, सोलार काम करतात. जी काय गरम हवा आहे ती मशीनमध्ये टाकतं आणि जो काय कचरा आहे, स्ट्रेड केलेला कचरा आहे तो सुकवून टाकतो. यामध्ये बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया पण काम इन्स्टॉल करते वेळी बॅक्टेरिया सोडलेत. बॅक्टेरिया पण विशिष्ट टेम्परेचरला ते ऍक्टिव्ह होतात आणि कचरा कुजवून टाकतात. साधारणतः 500 kg जर कचरा टाकला आपण तर दिवसाला 200 ते 250 किलो खत त्याचा इनपुट आहे. स्क्रबर आहे. स्क्रबर काय काम करतात तर जो कचऱ्यातला जो मॉइश्चर आहे ट्रॅप करून हवेत त्याचं रूपांतर करतात, जेणेकरून कचऱ्याचा वास पण येत नाही. कंपोस्ट खत हे 12 रुपये किलोने विकतो. मला बघायचं असेल तर आपण चालेल सर. अशा प्रकारे जे आपण बाहेर काढलेलं खत आहे ते चालून घेतो. त्यानंतर जो त्यामध्ये चिकन पण आपण चिकन वेस्ट, मच्छी वेस्ट किंवा ओला कचरा श्रेड करून टाकू शकतो. ते चिकनचं जे खत आहे हे चिकनसाठी आपण वापरतो आणि ही ओल्या कचऱ्यासाठी वापरतो. म्हणजे चिकनचा जो खत असतो तो त्यात त्याची कुजायला म्हणजे पंख कुजायला त्याला खूप कंपोस्ट व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण ते खत झालेले खत आहे ते आपण चाळून घेतो आणि जी पिसं राहिलेली पिसं आहेत म्हणजे कंपोस्ट झाली नसते ते आपण परत मशीनमध्ये टाकतो आणि 2 दिवसानंतर त्याचं कंपोस्ट चालू. अशा प्रकारे हा 2 मशिनरी आहे. अशा प्रकारे खत बाहेर येतं. ते आपण 12 रुपये किलोने विकतो. ते बेंगुरा तालुक्यामध्ये बागायतदार जास्त असल्यामुळे लोक 12 रुपये किलोने घेऊन जातात. अशा प्रकारे आता आपण आहोत वर्मी कंपोस्ट शेडमध्ये. ओके, आपल्याजवळ कन्स्ट्रक्शनच्या साह्याने जे बांधलेले बेड आहेत ते 9 आहेत. त्या अगोदर आपण जे रेडीमेडचे जे बेड असतात म्हणजे हिरव्या कलरचे, त्याला आपण कंपोस्ट बेड म्हणतो, ते आपण त्या साईडला म्हणजे केळीच्या बागामध्ये लावले होते. पण ती कॉस्टली पडत असल्यामुळे त्याची रेट असेल किंवा त्यामध्ये कचर घालणं किंवा गांडूळ जे आपण वापरतो ते कॉस्टली पडत असल्यामुळे आपण ते बंद करून टाकलं आणि आता प्रॉपरली म्हणजे किंवा रेडीमेड म्हणजे आपल्याला परत वापरता येईल असं आपण कन्स्ट्रक्शनच्या सहाय्याने ते बेड बनवले आहेत. 9 बेड आहेत. त्यामध्ये आपण कल्चर म्हणून खालच्या थराला उसाचा जो पाचट असतो तो आपण टाकतो, कारण तो सावकाश कुजल्यामुळे आणि गांडुळांना तात्पुरतं राहण्यासाठी निवारण म्हणून तो खालच्या थराला आपण जो सावकाश कुजणारा जो कल्चर आहे तो आपण टाकतो. त्यानंतर शेण असेल किंवा चाळलेली माती असू दे किंवा पालापाचोळा असू दे, अशा प्रकारे आपण एकावर एक लेअर देत राहतो जोपर्यंत बेड भरत नाही तोपर्यंत.
आणि शेवटचा लेअर म्हणजे जे पाणी असतं शेणाचं जे पाणी आहे ते आपण त्याच्यावर मारतो, जेणेकरून गांडुळांना ओलावा किंवा आर्द्रता मिळावी किंवा मॉइश्चर असतं गांडुळांना आवश्यक ते आपण त्याच्यासाठी देतो. आठवड्यातून 2 वेळा शेणाचं पाणी करून आपण कल्चरवर मारतो. 2 जाती आहेत गांडुळाच्या, आयसिनिया फोळफिडा आणि युटिलिक्स ल्युसिनिक नावाच्या, त्या गांडूळ खतासाठी वापरतो आपण. गांडूळ खत म्हणजे जे कल्चर असतं, जे आपण पुजण्यासाठी टाकलेलं असतं कल्चर, गांडूळ तेल खातात आणि गांडुळांची विष्ठा म्हणजे गांडूळ खत. तुम्ही बघितलं असेल गांडूळ खत हे जर चहा पावडर आपली चहा पूड बघितली असते तशा प्रकारे गांडूळ खत असतं आणि चहा पूड असते तशा प्रकारे गांडूळ खत असतं. ते आपण साधारणतः 12 रुपये किलोने विकतो. आता आपण आहोत FST मध्ये, जो आपला जे आपले वेंगुर्ला शहरामध्ये वेंगुर्ला नगरपालिकेचे जे पब्लिक टॉयलेट्स आहेत किंवा खाजगी टॉयलेट्स असतील, आपण खाजगी टॉयलेटसाठी सेक्शन व्हॅन पर हेड आपण 1200 रुपये ट्रिप एक घेतो. त्यानंतर जे आपले पब्लिक टॉयलेट्स असतील ते आपण फ्रीली, म्हणजे नगरपालिकेचे असल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये किंवा आपल्या जे ODF++ असतं त्यासाठी आपण आपले नगरपालिकेचे जे पब्लिक टॉयलेट आहेत ते आपण सर्वेक्षणसाठी उतरवतो. मग जो काही गाळ असेल त्यातला, म्हणजे ड्रेनेज असेल, सांडपाणी असेल, ते आपण इथे सेक्शन व्हॅनने घेऊन येतो. आपल्याजवळ 2 प्रोजेक्ट आहेत FSTPचे. एक मागे दिसतोय तो 3 KLDचा आहे आणि हा आहे तो 25 KLDचा आहे. ओके, हा जो 25 KLDचा आहे तो आपण रन केलाय, तो सध्या आपण ड्राईंग बेड म्हणून वापरतो. ओके, जो काही स्लच असेल, म्हणजे जो काही ड्रेनेजचं जे पाणी असेल ते आपण ड्राईंग बेडला टाकतो. सूर्याच्या उष्णतेने ते पाणी जे असेल ते खाली निघून जातं आणि जो स्लच असेल तो वरती राहतो. ज्या ड्राईंग बेडमध्ये आपण वाळू असू दे, खालच्या थराला जी जाड खडी असते ती आपण वापरली, त्याच्या वरच्या थराला आपण जी बारीक खडी असते ती वापरली आहे आणि त्याच्या वरचा लेअर म्हणजे सगळ्यात वरचा लेअर आपण रेती म्हणजे वाळू टाकली आहे. ह्या 3 गोष्टी अशासाठी की जो काय स्लच असतो किंवा ड्रेनेजचं जे पाणी असतं ते वाळू खडी असू दे ते आपले शोषून घेते आणि जो पाणी असतो तो खाली निघून जातो आणि स्लज असतो तो वरती राहतो. तो स्लज आपण सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपण तो ड्राय करून घेतो किंवा सुकवून टाकतो आणि जो स्लज असेल तो आपण आपल्या झाडांना, म्हणजे केळीची झाडं असू देत, नारळाची बाग असू दे किंवा आंब्याची झाडं असू, त्यांना आपण खत म्हणून वापरतो. आणि जे पाणी आहे ते आपण 25 KLDला घेऊन येतो आणि इथे प्रोसेसिंग केली जाते, म्हणजे त्याच्यावर प्युरिफिकेशन केलं जातं. हे पूर्ण मशिनरी दिसतंय तुम्हाला. हा 25 KLDचा प्रोजेक्ट आहे, जो ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने ते जे काय पाणी आहे त्या ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने पुढे पुढे येत राहतं, म्हणजे प्रत्येक चेंबरला येत राहतं. तसं ते प्युरिफाय होऊन तेव्हा त्याचा दिसतोय तो आउटपुट आहे त्याचा. जे काय प्युरिफाय झालेलं पाणी आहे ते आपण इथे स्टोअर करून ठेवतो आणि इथून मग आपण पंपाच्या साहाय्याने आपण गार्डनिंगसाठी वापरू शकतो पाणी. आता सध्या आत्ताच गेल्याच आठवड्यात काम झालेलं आहे प्रोजेक्टचं पूर्ण, अजून रन केला नाहीये, म्हणजे अजून 2-3 आठवडे होतील, मग त्यानंतर आपण रन करू तो प्रोजेक्ट. साधारणतः आपल्या वेंगुर्ला नगरपालिकेला हा डम्पिंग ग्राउंड पासून, म्हणजे स्वच्छ भारत पर्यटन स्थळापासून साधारणतः वर्षाला 30 ते 35 हजार त्यापेक्षा जास्त पण उत्पन्न आहे. आपण केळीची झाडं बागा आहेत आपल्या, केळी आपण विकतो. त्यानंतर गांडूळ खत असू दे, म्हणजे वर्मी कंपोस्ट असू दे, कंपोस्ट खत असू दे, स्लरी असू दे. त्यानंतर ज्या आपल्या बागा आहेत त्यांना आपण स्वतःच पाणी, म्हणजे जे प्युरिफाय केलेलं पाणी आपण त्यांना देतो. आपलीच खतं वापरतो, सेंद्रिय खतं वापरतो, म्हणजे लोक आणि बऱ्यापैकी उत्पन्न आहेत. आणि जे आपली बाजारपेठ आहे, जे व्यापारी आहेत ते आपल्या इथूनच जो काय माल असेल, कच्चा माल असेल, तो इथूनच घेऊन जातात आणि आपल्याला आपण पण त्यांना कमी भावात देतो आणि आपल्याला उत्पन्न पण मिळतं आणि त्यांचा पण रोजगार होऊन जातो. पर्यटन स्थळापासून साधारणतः वर्षाला 30 ते 35 हजार त्यापेक्षा जास्त पण उत्पन्न आहे. आपण केळीची झाडं बागा आहेत आपल्या, केळी आपण विकतो. त्यानंतर गांडूळ खत असू दे, म्हणजे वर्मी कंपोस्ट असू दे, कंपोस्ट खत असू दे, स्लरी असू दे. त्यानंतर ज्या आपल्या बागा आहेत त्यांना आपण स्वतःच पाणी, म्हणजे जे प्युरिफाय केलेलं पाणी आपण त्यांना देतो. आपलीच खतं वापरतो, सेंद्रिय खतं वापरतो, म्हणजे लोक आणि बऱ्यापैकी उत्पन्न आहेत. आणि जे आपली बाजारपेठ आहे, जे व्यापारी आहेत ते आपल्या इथूनच जो काय माल असेल, कच्चा माल असेल, तो इथूनच घेऊन जातात
आणि आपल्याला आपण पण त्यांना कमी भावात देतो आणि आपल्याला उत्पन्न पण मिळतं आणि त्यांचा पण रोजगार होऊन जातो. खूप छान माहिती दिली आणि असंच तुमचा प्रोजेक्ट अजून मस्त आणि मोठा होऊ दे अशी आमची इच्छा आहे, आमच्या चॅनलची, ओनली स्टारची. आणि असं काय अजून चांगले चांगले प्रोजेक्ट अजून येतील आणि तुमचं हे प्रोजेक्ट अजून वर्ल्ड वाईड वाढत जाईल. आपण इथे आलात आणि आमच्या डम्पिंग ग्राउंडला भेट दिलात किंवा स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिलात, त्यामुळे तुमच्या चॅनलचं आभार. थँक्यू. आपण नगरपालिकेने बांधलेल्या गांडूळ खत प्रोजेक्टकडे जाऊन आलो. पण यापूर्वी या ठिकाणी कचऱ्याचा अक्षरशः भस्मासूर होता. जेव्हा नगरपालिका कोणतीच महाराष्ट्रातील नगरपालिका ही कचरा डंपच करत होती, कारण त्यावर प्रोसेस करण्यासाठी कोणतीही मानसिकता लोकांमध्ये ना प्रशासनाला पदाधिकाऱ्यांमध्ये. वेंगुर्ला नगरपालिकेने गेले 5-6 वर्षाच्या आधीपासून जो मानस ठरवला, त्याला लोकांच्या सहकार्यामुळे, भूमिकेमुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विचारशक्तीमुळे हे शक्य झालं. आम्ही प्रशासन म्हणून नेहमी साथ देऊन कार्य पुढे नेत राहिलो. त्याच्यामुळे आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत, हा सर्व परिसर कचऱ्याचा भस्मासूर डोंगर होता. आज त्या ठिकाणी आम्ही परसबाग फुलवली आहे की जर आपण निश्चितच कचऱ्याचं योग्य प्रकारे नियोजन करायचं ठरवलं तर कचऱ्याचा विलगीकरण करणं गरजेचं आहे. तर ओल्या कचऱ्यामध्ये सुका कचरा जर दम झाला तर त्याच्यावरती सेग्रिगेशन करता येणंच शक्य नाही. मग कचरा करतो कोण निर्माण, तेव्हापासून आपल्याला कचरा हा सेग्रिगेशन देणं गरजेचं असतं. जर सर्व नागरिकांनी म्हणून कचरा मिक्स दिला तर इथे सेग्रिगेशन करायला त्याच्यापेक्षा बराच कालावधी लागतो आणि मग ते शक्यच होणार नाही. काही कचरा मिक्स केल्यामुळे आपण त्याला सेग्रिगेशनही करता येणार नाही. म्हणून नागरिकांमध्ये सर्वात मोठी जागरूकता असणं गरजेचं आहे की त्यांनी आपापल्या घरातूनच सेग्रिगेशनच्या माध्यमातून कचरा जर त्या स्थानिक संस्थेला दिला तर ती स्थानिक संस्था त्या कचऱ्यावर काहीतरी प्रक्रिया करू शकते. आणि ज्यावेळी वेंगुर्ल्यातील नागरिकांना ही गोष्ट पटली, मानसिकता त्यांनी इथे येऊन बघितलं की बाबा वेंगुर्ला नगरपालिका आपलं शहर जगाच्या पाठीवर आपण काहीतरी नवीन करतोय, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाने ओला कचरा वेगवेगळा द्यायला सुरुवात केली आणि नगरपालिकेने त्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली. पण हे झाल्यामुळे आज आम्ही विलगीकरण शक्य झालेलं. जर नागरिकांनी जर पहिलं पाऊल नसतं उचललं, ओला कचरा जर आम्हाला वेगळा करून नसता दिला तर हे शक्य झालं नसतं. तर मला आमच्या वेंगुर्ल्यातील सर्व नागरिकांचा या गोष्टीबद्दल अभिमान आहे की त्यांनी आम्हाला विलगीकरणा माध्यमातून कचरा दिलेला आहे आणि यापुढेही ते देत राहतील अशी आशा बाळगतो. सो आता तुम्हाला कसं वाटलं, आवडलं की नाही? मग तुम्ही पण चालू करा ह्यांच्यासारखंच. आपण पण ह्यांना पण सपोर्ट करूया आणि आपलं नगर परिषद पण स्वच्छ आणि छान ठेवू. आणि चला, तर मग तुम्हाला जसं वाटलं असेल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्कीच सांगा आणि तुम्ही पण यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कचरा करायला चालू करा. If you like my video, please click on the like and share. Click on the bell icon and as well as subscribe.